Good evening. Please mark your attendance in the chat box. Okay. Is my voice clear? Okay. We'll start with the lecture then. Is the screen visible? ओके. लास्ट टाइम आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं रिव्हिजन कशा कशाची हवी आपल्याला, तर त्याच्यामध्ये सगळ्यांचा एक मोस्ट कॉमन टॉपिक होता टेन्सेस. राईट. सो विल स्टार्ट विथ द रिव्हिजन फॉर टेन्सेस. ओके. सो टेन्सेस मेनली आधी तुमच्याकडूनच थोडेसे रिस्पॉन्स येऊ दे. आपल्याला काही अगदी प्रत्येक गोष्ट आता डिटेलमध्ये शिकायची नाहीये, जस्ट अ रिव्हिजन. सो मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारेन, त्याचे आन्सर्स द्या आणि मग आपण पुढे जाऊया. त्याच्यात काही डाऊट्स असतील तर क्लिअर करत जाऊया. ओके. सो आपण मेनली टेन्स, आता एखादं जे इंग्लिश मधलं सेंटेन्स आपण फ्रेम करतो त्याच्यामध्ये काय असतं, नाउन असतं, व्हर्ब असतं, काही वेळेला प्रोनाउन असतं, व्हर्ब असतं. राईट. सो आपण टेन्सेस कशाला अप्लाय करतो, नाउनला अप्लाय करतो की व्हर्बला अप्लाय करतो? सब्जेक्ट ऑब्जेक्ट व्हर्ब मधल्या व्हर्बला आपण कुठलाही टेन्स हा अप्लाय करतो. त्यामुळे जेव्हा चेंज द टेन्स ऑफ द सेंटेन्स असं येईल तेव्हा आपलं पहिलं काम काय असेल एक्झाम मध्ये, तर व्हर्ब कुठलं आहे ते शोधणं. राईट. किंवा इव्हन आपण नॉर्मली जेव्हा एखादं इंग्लिश सेंटेन्स फ्रेम करतोय आणि आपण ते एखाद्या पर्टिक्युलर टेन्स मध्ये फ्रेम करायचा प्रयत्न करतोय, तर त्यामध्ये आपण त्या सेंटेन्स मध्ये कुठलं व्हर्ब यूज करणार आहे ते बघायचं आणि त्याचा पास्ट टेन्स काय आहे त्या व्हर्बचा, किंवा त्याचा फ्युचर टेन्स कसा बनतो. फ्युचर टेन्स तर सगळ्या व्हर्बचे विल लावून बनतात. राईट. त्यामुळे पास्ट टेन्स कसा बनतो, त्याचा पास्ट टेन्सचा व्हर्बचा वेगळा फॉर्म काय आहे तो आठवायचा आणि ते यूज करायचं. ओके. बेसिकली 3 टेन्स असतात, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ जे चालू आहे, जे आपण सगळी वर्ब शिकतो, टू नावाचं वर्ड लावून आपण जे काही शिकतो ती सगळी वर्ब्स असतात जी प्रेझेंट टेन्स मध्ये असतात. आणि मग त्याचा काही एखादा पास्ट टेन्स असतो. फॉर एक्झाम्पल आपण एखादा वर्ब घेऊया, हेल्प. टू हेल्प म्हणजे मदत करणे, तर टू हेल्प हे प्रेझेंट टेन्स मधलं वर्ब आहे. त्याचं सपोज मी ईडी लावला, हेल्प केलं, तर दॅट बिकम्स अ वर्ब इन पास्ट टेन्स. मदत केली असं सांगायचं असेल तर आपण हेल्प्ड म्हणू. आणि विल हेल्प म्हणजे मदत करेल. ओके. सो टू हेल्प या वर्बचे आपण बरेच पास्ट, आता पास्ट टेन्सच्या बाबतीत असं असतं, मी तेव्हाही तुम्हाला जेव्हा लेक्चर झालं होतं तेव्हा सांगितलं असेल की वर्बचा प्रेझेंट टेन्स असेल तर त्याच्याप्रमाणे पास्ट टेन्सची लिस्ट बनवून ठेवा. कारण प्रत्येक वर्बचा पास्ट टेन्स माहीतच पाहिजे असं कंपल्शन नाहीये. बट जे कॉमनली युज्ड वर्ब्स आहेत त्याचे, आता आपण लँग्वेज शिकतोय तर त्याचे पास्ट टेन्स माहीत असणं पण गरजेचं आहे. जर तुम्हाला पास्ट टेन्स करायला सांगितला तर वर्बचा पास्ट टेन्सच माहीत नसेल तर सेंटेन्स होणार नाही. तुम्हाला रूल माहीत असतील बाकीचे, बट मेन तो वर्ड पण माहीत असणं गरजेचं आहे. राईट. सो आता लँग्वेज आहे त्यामुळे हे 10 वर्ब पाठ करा, ह्याचे हे पास्ट टेन्स आहेत आणि तेच तुम्हाला यूज करायला लागतील असं कंपल्शन नाहीये. एन नंबर ऑफ वर्ब्स आहेत, त्याचे एन नंबर ऑफ पास्ट टेन्स आहेत. सो एक जनरल लक्षात ठेवायचं, कॉमन काही वर्ब्स आहेत ज्यांना ईडी लागतो पास्ट टेन्स मध्ये. आता जसं आपण पुटचा पास्ट टेन्स पुटेड नाही करत, पुटचा पास्ट टेन्स पुटच होतो, कटचा कटच होतो. ओके. सो हे जे एक्सेप्शन आहेत ते पण लक्षात ठेवायला लागतील. ओके. सो आता पहिल्यांदा हे पास्ट टेन्स बद्दल झालं. तिसरा जो टेन्स असतो दॅट इज फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स जर आपण कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये काय करायला लागतं, जो वर्बचा प्रेझेंट फॉर्म असतो म्हणजे त्याला ईडी वगैरे लावणं काही गरजेचं नसतं. हेल्प असेल सपोज तर तो हेल्प तसंच ठेवायचा, फक्त विल हे एक्स्ट्रा वर्ब आपल्याला हेल्पिंग वर्ब जोडायला लागतं. विल हेल्प और शॅल हेल्प आपण 2 शिकलो होतो फ्युचर टेन्स मध्ये.
दोन हेल्पिंग वर्ब्स कॅन यूज केली जाऊ शकतात, विल किंवा शॅल. आठवतंय आपण विल कधी यूज करतो आणि शॅल कधी यूज करतो? एखादा सेंटेन्स आपण बनवून घेऊया. शी विल हेल्प, शी शॅल हेल्प. सो जर मला हे दोन सेंटेन्सेस मी म्हणतीये, शी विल हेल्प आणि शी शॅल हेल्प, दोन्ही फ्युचर टेन्सचीच सेंटेन्सेस आहेत, बट दोन्हीमध्ये एक स्लाइट डिफरन्स आहे. कॅन यू राईट दॅट डिफरन्स इन द चॅट बॉक्स? Will means it's fixed or shall means it's maybe. Very good, correct. Both are correct. Will means when there is certainty of that particular thing, that she will help, म्हणजे ती मदत करेलच, that is for sure. आणि she shall help, ती मदत करू शकेल. ओके, म्हणजे ती करेलच याची फुल गॅरंटी आपण तिथे देऊ शकत नाही, मे बी और मे नॉट बी. ओके, सो जेव्हा आपल्याला परमिशन काढायची असते तेव्हा आपण विल आय प्ले असं नाही म्हणत. शॅल आय प्ले, मी खेळू शकते. शॅल आय हेल्प, मी मदत करू शकते. फ्युचर टेन्स मध्ये जाताना जेव्हा आपल्याला हे विचारायचं आहे तेव्हा आपण असं बोलणार. ओके, सो हे पहिले तीन गोष्टी क्लिअर झाल्या. प्रेझेंट टेन्स डायरेक्ट शी हेल्प्स असं केलं की हा प्रेझेंट टेन्स झाला. शी हेल्प्ड असं झालं की पास्ट टेन्स झाला, म्हणजे तिने मदत केली. आणि शी विल हेल्प किंवा शी शॅल हेल्प, बोथ इन फ्युचर टेन्स, दोन्ही सेंटेन्स फ्युचर टेन्सची. आता आपण शीच्या पुढे हेल्प्स लावलं होतं, ते पण का लावतो, कसं लावतो माहितीये? जर थर्ड पर्सन असेल, ही शी इट, हे जे थर्ड पर्सन गोष्टी असतात आपण त्यांच्याबद्दल बोलत असू, तर तेव्हा सिंग्युलरच्या पुढे जेव्हा आपल्याला वर्ब लावायचं असतं तेव्हा आपण त्याला एस लावतो. हेल्प्स, शी कुक्स, ही कुक्स, इफ इट हेल्प्स. सो जे काही वर्ब आपण यूज करू त्याला एस लावायचा असतो. ही डज, शी डज, ही डू किंवा शी डू असं नाही म्हणत आपण. इट डज. ओके, आणि जर ह्याचा पास्ट यूज करायचा असेल तर हे कंपल्शन राहत नाही तिथे एसचं. म्हणजे शी हेल्प्स करतो आणि शी हेल्पच करतो, नॉर्मलच त्याचा पास्ट टेन्स यूज होतो. समजताय ना मी काय सांगते ते? ही शी इट साठी वर्ब जेव्हा ऍक्ट करतं, म्हणजे आय हेल्प, यू हेल्प, आणि मग ही शी इट हेल्प्स, दे हेल्प. ओके, सो हा टेबल तुम्ही आधी शिकला असाल. आय, वी, यू, यू, ही, शी, इट आणि दे असा तीनचा टेबल शिकलेला असाल ना. फर्स्ट पर्सन सिंग्युलर वाला आय असतं, त्याच्यानंतर वी फर्स्ट पर्सन प्लुरल, सेकंड पर्सन सिंग्युलर यू असतो, सेकंड पर्सन प्लुरल परत यू असतो, आणि मग फर्स्ट पर्सन थर्ड पर्सन वाले येतं, सिंग्युलर मध्ये येतं, थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये ही, शी, इट, आणि थर्ड पर्सन प्लुरल मध्ये दे येतं. सो या ही, शी, इटच्या पुढे जेव्हा आपण वर्ब यूज करतो तेव्हा त्याला एस लावणं कंपल्सरी असतं. दॅट इज रूल ऑफ द लँग्वेज, सो वी हॅव टू फॉलो दॅट. ओके, सो इथपर्यंत झालं. आता आपले तीन टेन्स मेन काय असतं ते पाहिलंय. आता आपण त्याच्यानंतर थोडंसं बघूया की त्या प्रत्येकाचे अजून 4 पार्ट्स पडतात. इनडेफिनाइट किंवा सिंपल, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस और इम्परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. प्रत्येकासाठी हे अप्लाय होईल. म्हणजे इनडेफिनाइट किंवा सिंपल पास्ट, कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट पास्ट किंवा पास्ट परफेक्ट कसंही म्हणू शकतो, आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट, आणि फ्युचर साठी सुद्धा आहे. सो प्रत्येक जे तीन आपण टेन्सेस पाहिले मेन कॅटेगरीज, त्या प्रत्येकाच्या ह्या 4 सब कॅटेगरीज येतात. त्यांची नावंही लक्षात ठेवायला लागतील, कारण चेंज टू पास्ट परफेक्ट असा डू ॲज डायरेक्टेड मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. ओके, सो विल रेफर टू दिस टेबल ओनली. आपण हे टेबल फक्त बघूया आणि त्याप्रमाणे सगळी रिव्हिजन आपली करूया. तर आता प्रेझेंट टेन्स मधल्या सिंपल मध्ये त्यांनी एक वर्ब घेतलेला आहे रेफरन्स साठी, प्ले, आणि तो प्ले हा वर्ब कसा यूज केलाय ते आपल्याला आता बघायचंय.
तर प्रेझेंट टेन्स आहे. आपण एक सेंटेन्स करूया तयार. ही प्लेज क्रिकेट. ठीक आहे. तर आता ही प्लेज क्रिकेट हे सिंपल टेन्स मध्ये झालं. ह्याचा सपोज मी असं सेंटेन्स दिलेला आहे. जब बताऊंगी आगे, जब हम लोग वो फॉलो करते जाएंगे ना, कैसे इंग्लिश में हम लोग फ्रेम कर रहे हैं, तब मैं बता देती हूँ आपको परफेक्ट कंटिन्यूअस कैसे होता है. अभी अगर मैं बीच में वो बता दूंगी तो कंफ्यूजन हो जाएगा, क्योंकि हम सारे टेंसेस सीख रहे हैं ना. तो पहले सिंपल पे जाएंगे, फिर परफेक्ट पे, फिर कंटिन्यूअस पे, फिर परफेक्ट पे, और लास्ट में परफेक्ट कंटिन्यूअस. ओके. ही प्लेस क्रिकेट हे सिंपल सेंटेन्स आपण आता कन्सिडर करूया. याचं सपोज मी सांगितलं की प्रेझेंट कंटिन्युअसला चेंज करा. तर व्हॉट विल यू डू इफ in exam question is asked as do as directed, change the tense of the sentence to present continuous. Okay, so what you have to do is first check the verb of the sentence. Verb कुठला आहे या सेंटेन्स मध्ये? प्ले. आता सेंटेन्स आपण आपल्या रेफरन्ससाठी आता खूप छोटं घेतलंय. जेव्हा मोठं सेंटेन्स असेल तेव्हा वर्ब शोधणं कदाचित थोडं अवघड जाऊ शकतं, बट यू कॅन ओव्हरकम दॅट विथ प्रॅक्टिस. सो आता 1-2 मिनिट थांबा, आन्सर देऊ नका. आपण कसं करायचं, आन्सर पर्यंत कसं पोहोचायचं ते बघूया. म्हणजे मोठे सेंटेन्स जेव्हा येतील तेव्हा सुद्धा आपल्याला करता येईल. सो आता ही प्लेस क्रिकेट आहे, याच्यामधलं वर्ब आहे प्ले. ओके. आता आपल्याला वर्ब कळलं. सेकंड थिंग काय येईल, तर आपण जो टेबल आता मी परत स्क्रीनवरती शेअर करेन, तो टेबल बघायचा. त्या टेबलमध्ये आपल्याला करायला काय सांगितलंय, तर कंटिन्युअस प्रेझेंट करायला सांगितलंय. सो त्याप्रमाणे टेबलवरती चेक करायचं, कंटिन्युअस कुठे आहे, प्रेझेंट कुठे आहे. त्या केसमध्ये काय काय करतात, तर इज किंवा एम किंवा आर आणि पुढे प्लेइंग म्हणजे वर्बचा ING फॉर्म यूज करायला सांगितलंय आपल्याला. राईट. प्ले ह्या वर्बला ING हे लावलेले आहे 3 लेटर्स आणि प्लेइंग असं तयार केलेलं आहे. आता आपल्याला काय काम करायचंय, हीच्या पुढे काय लागू शकतं, इज प्लेइंग लागू शकतं, ही एम प्लेइंग लागू शकतं, की ही आर प्लेइंग लागू शकतं, ते चेक करायचं. आपल्याला लक्षात येईल, तुम्ही म्हणला मगाशी की तुम्ही ते फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, सिंग्युलर, प्लुरल वाला टेबल आतापर्यंत केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला माहिती असतं की आयच्या पुढे एम लागतं, जे काही प्लुरल फॉर्म्स आहेत ते सगळ्यांपुढे, आणि यू सिंग्युलर पुढे आर लागतं, बाकी ही शी इटच्या पुढे इज लागतं. सो आता आपल्याला कळेल, आपण ही प्लेस क्रिकेट असं सेंटेन्स होतं, प्ले वर्ब होतं, आणि ही हा सब्जेक्ट आहे. त्यामुळे त्या अकॉर्डिंगली आपल्याला वर्ब लावायचा आहे इज. सो ही इज प्लेइंग क्रिकेट. इज इट क्लिअर? कसं पोहोचलो आपण आन्सर पर्यंत? ही इज प्लेइंग क्रिकेट. आता ह्याच्या ऐवजी असं सेंटेन्स दिलेलं असतं, आय प्ले क्रिकेट. अरे, आणि मी सांगते आता ह्या सेंटेन्सचा सिंपल कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये चेंज करा. तर हाऊ विल यू डू इट? आय प्ले क्रिकेटला सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्व्हर्ट करायचंय. तर काय कराल? करेक्ट. आय एम प्लेइंग क्रिकेट. आता मगाच सारखंच सेम केलं आपण. प्लेचा ING फॉर्म प्लेइंग होतोय, आय आहे म्हणून आपण एम लावलाय तिथे. ओके. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना नक्की? हे पहिलं कसं आपण चेक केलं ते. सो व्हॉट यू हॅव टू डू इज फर्स्ट चेक विच इज द वर्ब, आणि आपल्या टेबलला रेफर करायचं. आता टेबल एक्झाम मध्ये समोर नसणार आहे, जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा समोर ठेवा. हळूहळू प्रॅक्टिस करून टेबल आपलं आपलं लर्न होऊन जाईल. ठीक आहे. आणि मग ते असं डोक्यात येतं, टेबल डोक्यात येतं आपल्या ऑटोमॅटिकली. नेक्स्ट आहे परत परफेक्ट. आता जेव्हा आपलं लेक्चर झालं होतं तेव्हा मी सांगितलं होतं ह्या सगळ्यामधला फरक काय असतो. परत एकदा मी सांगते काय असतो. सिंपल म्हणजे एक जनरल स्टेटमेंट असतं. कंटिन्युअस म्हणजे ऍक्शन चालू असेल तेव्हा आय एम प्लेइंग क्रिकेट, सो मी आत्ता क्रिकेट खेळतीये हे मी सांगतेय. ही इज प्लेइंग क्रिकेट, तो आत्ता क्रिकेट खेळतोय, ह्या वेळेला तो काय करतोय हे आपण सांगतो.
तेव्हा आपण कंटिन्युअस टेन्स यूज करतो. परफेक्ट म्हणजे काय होतं, ही हॅज प्लेड क्रिकेट, तो क्रिकेट खेळला, जस्ट खेळलाय, आता एक 2 मिनिटापूर्वीची गोष्ट आहे. ही हॅज प्लेड क्रिकेट, त्याने आत्ता क्रिकेट तो खेळलेला आहे किंवा तो आधी क्रिकेट खेळलेला आहे, हे जेव्हा आपण सांगतोय तेव्हा आपण म्हणणार आहे ही हॅज प्लेड क्रिकेट. आणि परफेक्ट कंटिन्युअस, ही हॅज बीन प्लेइंग. सो परफेक्ट कंटिन्युअस मध्ये दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, तो खूप वेळापासून खेळतोय, हे जेव्हा आपल्याला सांगायचंय ही हॅज बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. ठीक है. सो विशाल, आपने ये पूछा था कि परफेक्ट कंटिन्यूअस कब यूज करते हैं, तो जैसे परफेक्ट जो चीज हो चुकी है उसके लिए यूज कर रहे हैं हम लोग, कंटिन्यूअस उस चीज के लिए यूज कर रहे हैं जो अभी चालू है, और बहुत पहले से अभी तक चालू है, ऐसा जब हम बोलने वाले हैं तब परफेक्ट कंटिन्यूअस यूज करेंगे. इज इट क्लियर टू यू नाउ? अभी पता चला? ओके. सो ह्या सिक्वेन्सने लक्षात ठेवा. सिंपल कधी यूज करतो आपण, कंटिन्युअस कधी यूज करतो, परफेक्ट कधी यूज करतो, आणि मग परफेक्ट कंटिन्युअस कधी यूज करतो. असं मध्येच एकदम एक्झाम मध्ये क्वेश्चन आलाय पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये कन्व्हर्ट करा, तर आपल्या मनात लगेच भीती येते, एवढं मोठं कुठे काय आठवेल आता. तर तेव्हा भीतीने वाटून घ्यायची, आपल्याकडे टेबल होता, आपण रेफर केलेला आहे तो, त्यामुळे आठवायचं आधी पास्ट टेन्स मध्ये काय होतं. तर पास्ट टेन्सचं व्हर्ब आठवून बघायचं. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअसला काय लागतं, तर हॅड आणि बीन, एवढे दोनच एक्स्ट्रा गोष्टी ऍड करायच्या आहेत आपल्याला सेंटेन्स मध्ये, त्या करून टाकायच्या. जेव्हा ह्या पद्धतीने विचार कराल ना, ते टेन्सेस सोपे जातील. जर असा विचार केला की अरे बापरे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काहीतरी वेगळंच करायचंय आता, तर नॅचरली घाबरायला होईल. बट एवढं काही नाहीये त्याच्यात, फार मोठं काहीतरी नाही करायचं आपल्याला, खूप साधी गोष्ट करायची आहे. काही काही ज्या गोष्टी ऍड करायला लागतील, जसं आता तुम्ही एकदा सांगितलं आणि व्यवस्थित केलं की इज आणि प्लेइंग ऍड करायचं होतं, आय टाकल्यावर फक्त एम प्लेइंग ऍड करायचं होतं, ते व्यवस्थित केलं. ओके. आता कसं होतं, आपल्या रेग्युलर यूज मध्ये परफेक्ट कंटिन्युअस एवढा वापरला जात नाही, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी लिहिल्या की थोडी भीती वाटते, आणि जरी रेग्युलरली यूज मध्ये असतील तरी त्याला हे असं काहीतरी भलं मोठं नाव आहे हे आपल्या लक्षात येत नाही, म्हणून भीती वाटते. दॅट इज फाईन, प्रॅक्टिस करा, नक्की जमेल. सो आता आपण आतापर्यंत पाहिलं होतं प्रेझेंट कंटिन्युअस. नाउ वी हॅव टू मूव्ह ऑन टू प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके. आता प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय करायचं असतं, तर हॅज किंवा हॅव आणि प्लेड व्हर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा असतो. सो आता इथे हॅज परत ही शी इट असेल तर हॅज लागेल, बाकी कुठलंही आलं तरी हॅवच लागेल. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव, आणि ही शी इट असेल तर फक्त हॅज लागतं. सो अकॉर्डिंगली चेंज करायचं, आणि प्लेड तर ऍज इट इजच राहील, ही असू दे, आय असू दे, यू असू दे, काही असू दे, प्लेड तर सेम राहणार आहे. त्यामुळे आता सपोज ही प्लेस क्रिकेटचं आपल्याला परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स करायचा आहे, तर आपल्याला काय करायला लागेल, ही हॅज प्लेड क्रिकेट, दॅट्स इट. सपोज आपलं सेंटेन्स होतं दे प्ले क्रिकेट, तर दे हॅव प्लेड क्रिकेट. ओके. इज इट क्लिअर? आता थोडंसं सोपं वाटतंय की आपल्याला फक्त काही वेगवेगळे वर्ब्स, हेल्पिंग वर्ब्स आपल्याला चेंज करायचे, सिंपल मध्ये, कंटिन्युअस मध्ये आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये. फक्त आपल्याला हेल्पिंग वर्ब्सची थोडीशी अदलाबदल करायची. आणि आता जो लास्ट वाला आहे तो कन्सिडर करूया, परफेक्ट कंटिन्युअस. ओके. सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ परफेक्ट अँड कंटिन्युअस. त्याच्यामध्ये बीन हा जो वर्ड आहे तो स्पेसिफिकली कंटिन्युअस रिप्रेझेंट करायला आलाय. हॅज किंवा हॅव तर परफेक्ट मध्ये पण होता, तोच रिपीटेड आहे, आणि बीन हा एक्स्ट्रा ऍड झालाय, आणि आपण कंटिन्युअसला वर्बचा आयएनजी फॉर्म यूज करतो. सो दॅट ऑल्सो रिमेन्स सेम, त्याच्यात पण काहीच बदल नाहीये. आणि जो आपण बीन ऍड केलेला आहे तो आपल्याला फार लक्षात ठेवायचा नाहीये. परफेक्ट कंटिन्युअस म्हणलं की बीन नावाचा वर्ड ऍड होणार, आणि तो तिन्ही मध्ये असणार, प्रेझेंट मध्ये पण, पास्ट मध्ये पण, आणि फ्युचर मध्ये पण. बीन हा वर्ड अजिबात चेंज होणार नाही. परफेक्ट कंटिन्युअस असं दिसलं की बीन घालायचं, हे आठवायचंच, तो कुठला पण मग टेन्स असू दे, पास्ट परफेक्ट असू, सॉरी पास्ट असू दे, प्रेझेंट असू दे, नाही तर फ्युचर असू दे.
बेसिक मधला कुठलंही काय हे असू देत, त्याच्या कॅटेगरी वाईज ते डिफरंट होणार नाही. बीन लागणारच. परफेक्ट कंटिन्युअस म्हटलं की बीन येणार. ओके. सो आता जर तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे तर त्याच्यामध्ये काय होईल, हॅज बीन आणि कंटिन्युअस आहे ह्या वर्ड वरनच आपल्याला कळतंय की आपल्याला व्हर्बचा थर्ड फॉर्म यूज करणं गरजेचं आहे. सो ही हॅज बीन प्लेइंग क्रिकेट. पुढचा जो सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट जे आहेत, सब्जेक्टचा वापर आपल्याला फक्त व्हर्बचा एस लावायचा की नाही हे डिफाईन करायला करायचा आहे. ऑब्जेक्ट रिमेन्स ॲज इट इज. सो त्याचा प्रश्न तिथेच मिटतो. ओके. सो आता मी एक सेंटेन्स देते, त्याचं मला फक्त प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करून दाखवा. यू प्ले क्रिकेट. यू प्ले क्रिकेट असं मी सेंटेन्स देते तुम्हाला. ह्याचा मला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्व्हर्जन करून दाखवा. यू कॅन राईट द आन्सर इन द चॅट बॉक्स. तीनच आन्सर आली आहेत. अजून जरा लोकांचे आन्सर्स येऊ देत मला. टोटल 17 जण आहेत लेक्चर मध्ये. ओके. सो द करेक्ट आन्सर इज यू हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. आता इथे हॅव का आलं तर यूच्या पुढे हॅव लागतं. फक्त ही शी इट असेल तरच आपण हॅज लावतो, अदरवाईज सगळ्याला आपण हॅव लावतोय. ओके. म्हणून यू हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. बरोबर बनवलं. व्हेरी गुड. आता हे सगळं आपलं प्रेझेंट टेन्सचं झालं. प्रेझेंट टेन्स क्लिअर झालाय सगळ्यांना नक्की? प्रेझेंट टेन्स मध्ये कुठेच काही कन्फ्युजन होणार नाहीये. प्रेझेंट टेन्स मध्ये जो आपण शिकलोय तेच व्हर्ब यूज करायचंय. ही शी इट असेल तर त्याला एस किंवा ईएस जे काही अप्लिकेबल असेल ते लावायचं आहे सिम्पल साठी. कंटिन्युअस करायचं असेल तर त्या व्हर्बचा इज, एम किंवा आर लावून आय एन जी फॉर्म यूज करायचा आहे. परफेक्ट करायचं असेल तर हॅज किंवा हॅव लावून थर्ड फॉर्म यूज करायचा आहे. आणि परफेक्ट कंटिन्युअस असेल तर बीन नावाचा वर्ड ऍड होणार. हॅज किंवा हॅव जे काही आहे ते हॅव, हॅड, हॅज, बीन आणि आय एन जी फॉर्म. दॅट्स इट. सो हे सगळं झालं आपल्या प्रेझेंट टेन्स बद्दल. नाव कमिंग टू पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. सो बेसिकली आपल्याला कुठल्याही व्हर्बचा आपल्या तिथे व्हर्बचा पास्ट फॉर्म काय आहे तो यूज करणं गरजेचं आहे. आता प्लेचा पास्ट फॉर्म काय आहे? प्ले या व्हर्बचा पास्ट टेन्स काय आहे? करेक्ट, प्लेड. त्यामुळे आता जर मी सांगितलं की सिंपल पास्ट बनवा, ही प्लेस क्रिकेटचं सिंपल पास्ट बनवा, तर कसं सेंटेन्स कराल? व्हेरी गुड. ही प्लेड क्रिकेट. आणि सपोज मी असं केलंय आय प्ले क्रिकेट, तर पास्ट टेन्स कसा बनवाल? आय प्ले क्रिकेटचा पास्ट टेन्स कसा बनवाल? व्हेरी गुड. आता इथे ही शी इटचा काही वर्ब साठी चेंज होऊ शकत नाही. पास्ट फॉर्म तसाच्या तसा राहतो. जरी ही असलं तरी ही प्लेड क्रिकेटच राहिलं आणि आय प्लेड क्रिकेटच राहिलं. व्हेरी गुड. आता सेकंड आहे पास्ट कंटिन्युअस. ओके. सो आता पास्ट कंटिन्युअस मधला रूल काय आहे? तर जेव्हा सिंग्युलर हे असेल, सिंग्युलर सब्जेक्ट असेल, आय किंवा ही शी इट, आणि प्लुरल मधले सगळे वी, यू आणि जो सिंग्युलर यू असेल तो सुद्धा आपण त्याला पण
सगळे रूल्स जरी सिंग्युलर यू असला तरी ऍप्लिकेबल होतात प्लुरलचेच. त्यामुळे सिंग्युलर यू असला तरी सुद्धा आणि दे असलं तरी सुद्धा. तर आता आपल्याला काय करायचंय, आय वॉज प्लेइंग क्रिकेट, ही वॉज प्लेइंग क्रिकेट. वॉज हे फक्त वेगळी ऍडिशन होणार आहे. जसं आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये इज, एम किंवा आर ह्याच्यापैकी काहीतरी एक घालणार होतो, त्याच्याऐवजी पास्ट टेन्स मध्ये आपल्याला फक्त वॉज ची ऍडिशन करायची आणि तो व्हर्बचा आयएनजी फॉर्म वगैरे सेम राहणार. कंटिन्युअस म्हणलं की व्हर्बचा आयएनजी फॉर्म आलाच, कुठलाही टेन्स असू दे, मध्ये कुठलाही याच्यामध्ये जाऊ दे. ओके. सो आता फक्त सिंग्युलर इथे एवढंच लक्षात ठेवायचंय की ही, शी, इट किंवा आय पैकी काही असेल तर वॉज लावायचं, यू, दे, वी पैकी काही असेल तर वेअर लावायचं, WERE वेअर. सो आता सेंटेन्स आहे आय प्लेड क्रिकेट. ह्या आय प्लेड क्रिकेटचा पास्ट कंटिन्युअस करून दाखवा मला. आय प्लेड क्रिकेटचा पास्ट कंटिन्युअस करायचा आहे. आय वॉज प्लेइंग क्रिकेट. व्हेरी गुड, करेक्ट. आणि आता सपोज दे प्लेड क्रिकेट ह्याचा पास्ट कंटिन्युअस सांगितला मी, दे प्लेड क्रिकेट, तर ह्याचा पास्ट कंटिन्युअस कसा होईल, दे वर प्लेइंग क्रिकेट. व्हेरी गुड, व्यवस्थित लिहिताय सगळे. ओके. आता हे झालं पास्ट कंटिन्युअस. आता पास्ट परफेक्ट मध्ये काय होतं, आधी मला सांगा. पास्ट प्रेझेंट मध्ये आपण काय टाकतो, मध्ये एक एक्स्ट्रा वर्ड. मी स्क्रीन नाही शेअर करत, मी तुम्हाला दाखवत नाही काय आपण बघत होतो ते. आठवतंय का बघा. प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपण काय ऍड करतो, हॅज किंवा हॅव बीन. बीन परफेक्ट कंटिन्युअस मध्ये फक्त परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय ऍड करतो, करेक्ट, हॅज किंवा हॅव आणि व्हर्बचा थर्ड फॉर्म म्हणजे ही हॅज प्लेड, ही हॅज प्लेड, दे हॅव प्लेड, असं काहीतरी. आता तुम्हाला काही हिंट मिळतीये की पास्ट टेन्स मध्ये काय करायला लागेल. प्लेड तर ऍज इट इज राहणार, जसं प्लेइंग ऍज इट इज राहिलं, प्लेड पण ऍज इट इज राहतं. फक्त त्या हॅज किंवा हॅवचा पास्ट फॉर्म म्हणजे हॅड यूज होतो, HAD, हॅड. करेक्ट. सो आय हॅड प्लेड, दे हॅड प्लेड. आता हे हॅड कुठेच काही बदलत नाही. दे म्हणा, ही म्हणा, आय म्हणा, नाही तर काहीही करा, ते सेमच राहतं. सो आय हॅड प्लेड, दे हॅड प्लेड, सो दॅट रिमेन्स सेम. ओके. जरी तुम्ही एखाद्या गोष्टीचं विसरला असाल की आपल्याला हॅड वापरायचं हे आठवत नाहीये, तर आता ज्या वेनी आपण गेलो तसं जाऊ शकतो. सिंपल प्रेझेंट टेन्सचा परफेक्ट मला आठवतोय, बट पास्टचा परफेक्ट आठवत नाहीये. तर प्रेझेंट मध्ये काय करतो आपण, हॅज हॅव लावतो. मग हॅज हॅव साठी साधारण कुठेतरी वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं की त्याचा पास्ट फॉर्म काय आहे, तर हॅड आहे. अगदीच काही नाही वाटलं तर रिस्क घेऊन लिहून तर बघू शकता एक्झाम मध्ये. पूर्ण ब्लँक सोडण्यापेक्षा ठीक आहे ना, काहीतरी अटेम्प्ट तर केला जाईल तो क्वेश्चन. सो ह्या पद्धतीने थोडासा एक्झामसाठी विचार करायला पण शिका, की माहित नाहीये म्हणून स्ट्रेट अवे सोडून आलो असं नका करू. काहीतरी ट्राय करा, जे आजूबाजूचं आठवतंय त्याच्याने लिंक जोडायचे प्रयत्न करा. असं होतं की कधी कधी बरोबर येऊन जातं. ओके. सो आता हे झालं पास्ट परफेक्ट. आता आपल्याला हवाय पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. सो आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस ची काय हिंट मिळतीये का तुम्हाला, आणि काय लिहिता येत आहे का मला सांगा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये आपण हॅज ऑर हॅव बीन लावतो, तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये काय लावाल, हॅड बीन. व्हेरी गुड. सो ही हॅड बीन प्लेइंग क्रिकेट, शी हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. दॅट्स इट. बघा तुमचं तुम्हालाच व्यवस्थित आता सुचायला लागलंय की हे कसं आपण ऍड करू शकतोय. ओके. सो नाव द नेक्स्ट वन इज फ्युचर. आता पास्ट मध्ये कोणाला काही डाऊट्स आहेत पास्ट टेन्स मध्ये. व्हेरी गुड.
आता फ्युचर बद्दल बोलूया आपण. फ्युचर टेन्स मध्ये सगळ्यात सोपी गोष्ट असते विल और शॅल लावून टाकायचं आणि बाकी सगळे रूल्स मग हळूहळू त्या अकॉर्डिंगली जातात. सो ही विल प्ले क्रिकेट इज सिंपल फ्युचर टेन्स. ही विल प्ले क्रिकेट, शी विल प्ले क्रिकेट, शी शॅल प्ले क्रिकेट, आय शॅल प्ले क्रिकेट, जे काही असेल ते. आणि त्याला ते हे रूल्स कुठेही अप्लाय होत नाहीत. विल शॅल हे कॉमन आहे सगळीकडे. आणि मग आता आपल्याला फ्युचरचा कंटिन्युअस बघायचा आहे. आता फ्युचर कंटिन्युअस करताना काय करायला लागतं, तर बी नावाचा एक वर्ड ऍड करायला लागतो. ही विल बी प्लेइंग क्रिकेट, ही शॅल बी प्लेइंग क्रिकेट. ओके, एवढंच आहे फक्त. मी स्क्रीनवर एकदा दाखवते म्हणजे बघून घ्या. फ्युचरमध्ये सिंपल असेल तर ही विल प्ले, ही शॅल प्ले. कंटिन्युअस असेल तर ही विल बी प्लेइंग, शी विल बी प्लेइंग. ओके, दे विल बी प्लेइंग, जे काही असेल ते. फक्त बी हे एक्स्ट्रा काहीतरी वेगळं ऍड झालेलं आहे. वरती आपण वॉज, वेअर, एम, इज एवढं सगळं ऍड केलं होतं. त्याच्यापेक्षा हे सोपं आहे. विल तर आधीपासून होताच, सिंपल होतं तेव्हा पण विल होता. फक्त मध्ये एक बी नावाचा वर्ड ऍड केला, दॅट्स इट. सो शी विल बी प्लेइंग क्रिकेट. एवढं सोपं सेंटेन्स तयार झालं आपलं. सो हा झाला कंटिन्युअस. आता आपल्याला करायचं आहे परफेक्ट. आणि मग आता शी विल हॅव प्लेड. आता तो हॅव हॅज वालं जे आहे ना, तर इथे हॅज और हॅव असा नाहीये. इथे कंपल्सरी हॅवच आहे. म्हणजे आय विल हॅव प्लेड, आय विल लावलं, आय लावलं म्हणून हॅज येणार नाही. सॉरी, ही शी इटच्या पुढे हॅज येणार नाही. ही विल हॅज प्लेड असं नाही होणार. ही विल हॅवच राहणार. ओके, सो आपलं काम अजून सोपं झालंय. फ्युचर परफेक्ट मध्ये जर आपण करायला गेलो तर विल आणि हॅव एवढ्या दोन गोष्टी ऍड करायच्या आणि व्हर्बचा थर्ड फॉर्म. ही विल हॅव प्लेड, शी विल हॅव प्लेड, दे विल हॅव प्लेड. ते उद्या ह्या वेळेपर्यंत खेळलेले असतील. सो हे पण सोपं होऊन गेलं. आता पुढची गोष्ट आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, ज्याच्यामध्ये ही, आता इथे पण बीन तर तसाच राहतो, हॅव पण तसाच राहतोय. सो ही विल हॅव बीन प्लेइंग. इज इट क्लिअर? जर आपण लिंक जोडायला गेलो तर तीनही गोष्टी एका लाईनीतच चाललेल्या आहेत. हे फक्त लक्षात ठेवा. ही शीटच्या पुढे हॅज, ही विल हॅज असं नाही होत, ही विल हॅवच राहतं. हा, तर आता ओव्हरऑल आपण पाहिलं की तिन्ही गोष्टी एका लिंक मध्ये जातात. कुठलीही याच्यातली उचलायला गेलात तरी फक्त ती लिंक थोडीशी आपल्याला एक्झामच्या वेळेला सुद्धा जोडायला लागणार आहे. घाबरून जायचं कारण नाही. चेंज द टेन्स आलं की गेला माझा 1 मार्क. नाही, तो मिळणार आहे, डेफिनेटली मिळणार आहे. फक्त थोडीशी मेहनत घ्यायला लागेल. आणि काय होतं एक्झाम मध्ये मुद्दामून ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस वगैरे देतात. म्हणजे आपल्याला अजून भीती वाटते की आधीच फ्युचर टेन्स करा, मग त्याच्यानंतर त्याचं परफेक्ट कंटिन्युअस करा. सोपी गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवायच्या. बीन येणारे, विल येणारे, मग विल आलं की पुढे हॅज लागत नाही, त्यामुळे हॅव येणारे. संपलं, आलं तुमचं उत्तर. बाकीचे फक्त ते सब्जेक्ट ऑब्जेक्ट फिरवत बसा की आपलं आपण उत्तर येऊन जात आहे. ओके, आता तिन्ही फॉर्म कळलेले आहेत व्यवस्थित? व्हेरी गुड. 1 मिनिट, मला मी फक्त एकदा चेक करते की कुठली वर्कशीट आहे का ह्याच्यावर चांगली. 2-4 जरी असतील क्वेश्चन्स तरी आपण पटकन सॉल्व्ह करून घेऊया.
Yes, ma'am. In future tense, in I, we, you, he, she, it, for this, have or has will be used. In every case, you have to use have. I will have. You will have. He will have. She will have. ओके. विल लागतंय ना मध्ये. डिरेक्टली वर्ब अटॅच होत नाहीये त्या पर्टिक्युलर सब्जेक्टला. ओके. मला आता गुगलवर एक वर्कशीट मिळाली आहे. सो ती ऑनलाईन आहे. आपण ती सॉल्व्ह करायचं ट्राय करूया. ती थोडीशी वेगळी आहे. डू एज डायरेक्टेड नाहीये त्याच्यामध्ये. आपल्याला सेंटेन्सचा मीनिंग लक्षात घेऊन आन्सर करायचंय. ओके. सो आय विल शेअर दॅट वर्कशीट विथ यू. शी डॅश द रेल्वे स्टेशन बिफोर द ट्रेन केम. आणि आता 4 ऑप्शन दिलेले आहेत. सो आपल्याला त्या ऑप्शन वरून लक्षात येतंय हॅड रिच्ड, हॅज रिच्ड, रिच्ड, वॉज रिच्ड. ती पोहोचली स्टेशनवर. आणि ओव्हरऑल वाक्याचा अर्थ काय करायचा आहे की ट्रेन येण्याच्या आधी ती स्टेशनवर पोहोचली. ओके. तर आता तुम्हाला तुमच्या दृष्टीने काय आन्सर करेक्ट आहे ते सांगा. करेक्ट. शी रिच्ड. इथे सिंपल पास्ट टेन्स आपल्याला अप्लाय करायचा आहे. शी रिच्ड द स्टेशन बिफोर ट्रेन केम. ओके. आणि आता साधी गोष्ट आहे की आता सपोज हेच सेंटेन्स आपण घेऊया. शी रिच्ड द स्टेशन बिफोर ट्रेन केम. आणि आता मी तुम्हाला असं सांगतेय की हे जे सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सचा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस करा. तर काय करा. मी सेंटेन्स हवं तर चॅटबॉक्स मध्ये लिहिते. शी शी रिच्ड दिस स्टेशन बिफोर ट्रेन केम. तर आता ह्या सेंटेन्सचा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस करा. ओके. व्हेरी गुड. बरोबर केलं आहेत. बट आता इथे काय आहे एकदा जरा तुमचं तुम्ही सेंटेन्स वाचा. जे आपल्या रूल्स प्रमाणे एकदम परफेक्ट केलंय त्यात काही चूक नाहीये. शी ऍड केलं त्या अकॉर्डिंगली विल हॅव बीन रिच्ड एकदम परफेक्ट केलंय. येस. हे अजून एक शी विल हॅव बीन रिचिंग द स्टेशन. व्हेरी गुड. रिचिंग यायला पाहिजे कारण परफेक्ट कंटिन्युअस करायचंय. शी विल हॅव बीन रिचिंग द स्टेशन. फक्त आता जरा एकदा सेंटेन्स आपण व्यवस्थित वाचलं तर ट्रेन केम हे पास्ट टेन्स मध्ये जात आहे. राईट. केम हा कमचा पास्ट टेन्स आहे. तर आपण एकदा फ्युचर लिहितोय आणि पुढे बिफोर ट्रेन केम तर पास्ट टाकतोय. इज इट मेकिंग अ लॉजिक? नाही. मग इथे काय थोडस असं यूज करायचं की आपल्याला आता त्याचा सुद्धा वेगळा टेन्स यूज करायला लागेल. सो बिफोर ट्रेन कम्स. ट्रेन येण्याच्या आधी ती तिथे पोचलेली असेल. ओके. इज इट क्लिअर नाव?
शी विल हॅव बीन reaching the station before the train comes because train is third person. आपण थर्ड काहीतरी म्हणून ते ट्रेनचा यूज करतोय. बिफोर ट्रेन कम असं नाही म्हणता येणार, आपल्याला कम्स करायला लागेल, म्हणून एस लावलाय आपण. थोडस मराठीमध्ये जसं आपण ट्रान्सलेट करून बघू ना, तसं करून बघायचं. ओके, जे मी मगाशी म्हणलं तसं होतं की आपण, आणि हीच गडबड होते एक्झाम मध्ये. दोन वर्ब्स येतात आता, केम आणि हे, तर अर्थ लावायचा सेंटेन्सचा आधी, त्या अर्थाप्रमाणे आपण कसे पुढे पुढे जातोय ते बघायचं. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ओके, आता तुमच्याही लक्षात आलं होतंय की स्टार्टिंगला आपण फ्युचर टेन्स यूज करतोय आणि एंडिंगला आपण पास्ट टेन्स यूज करतोय. हे होऊ शकत नाही. आपण मराठीमध्ये पण कसं म्हणू, ट्रेन येण्याच्या आधी मी तिथे पोहोचेन. ट्रेन आली असेल त्याच्या तेव्हा मी तिथे पोहोचेन, असं काहीतरी नाही करत. राईट, सो ते येण्याच्या आधी ऍज इट इज यूज करायचे आपल्याला. फ्युचर टेन्स ऑफ कम विल बी विल कम. बट आपल्याला तिथे असं दाखवायचंय, ट्रेनच्या आधी मी ती तिथे पोहोचलेली असेल. ओके, सो हे ट्रेन येण्याच्या आधी, ट्रेनच्या आधी हे जे आपण लिहितोय ना, म्हणून आपण तिथे कम्स लावणार आहे. ओके, नाउ द नेक्स्ट सेंटेन्स, हिज अंकल डज नॉट डॅश हिअर. His uncle does not live, lives, living, lived here. अरे सगळ्यांची वेगवेगळी आन्सर आली. लिव्ह, लिव्ड, लिव्ड. सो आता एकदा फक्त मी प्रत्येकाला, ज्यांनी ज्यांनी फर्स्ट टाइम जे आन्सर दिलेला आहे, तुम्हाला एक थोडस लॉजिक मला एक्सप्लेन करायचंय की तुम्ही ते पर्टिक्युलर वर्क आन्सर म्हणून का दिलं. ओके, मी आता करेक्ट आन्सर काय ते नाही सांगत, एंडला सांगते, बट मला तुम्ही काय लॉजिकने आन्सर काढताय ते बघायचंय, म्हणून फक्त, म्हणजे त्याच्याप्रमाणे आपल्याला पुढचं सांगायला, मला एक्सप्लेनेशन द्यायला. तर आता इथे पहिले प्रार्थना आणि आन्सर केलंय लिव्ह. सो प्रार्थना, तू लिव्ह हे आन्सर का दिलंस, म्हणजे काय त्या सेंटेन्स मध्ये पाहिलंस आणि लिव्ह आन्सर दिलंस, ते फक्त आयदर तुला जसं कम्फर्टेबल असेल, माईक ऑन करून सांगणं कम्फर्टेबल असेल तर सांग, किंवा चॅटबॉक्स मध्ये लिही, काहीही चालेल. येस शुअर, यू कॅन राईट दॅट इन द चॅट बॉक्स. प्लीज राईट. मी सेंटेन्स परत तुझ्या समोर ठेवते. हिज अंकल डज नॉट, आणि मग पुढे तू लिव्ह असा आन्सर दिलायस, सो का दिलंयस ते. येस, ओके, ठीक आहे. तुला असं वाटलं ते सेंटेन्स प्रेझेंट टेन्स मध्ये. बाकी अजून कोणीतरी ज्यांनी लिव्ड आन्सर दिलंय. कादंबरी, यू हॅव रिटन आन्सर लिव्ड. तन्वीनी पण लिफ्ट लिहिलंय, सो तुम्ही लिफ्ट का लिहिलंय त्याचा आन्सर द्या. ज्यांनी ज्यांनी आता लिव्हिंग ज्यांनी दिलंय त्यांनी लिव्हिंग का दिलंय. डज इज इन पास्ट, सो दिस इज इन पास्ट, दॅट्स वाय. ओके तन्वी, डज हे प्रेझेंट टेन्स मधलं आहे. डज प्रेझेंट टेन्स मध्ये येतं हिच्या पुढचं, आणि पास्ट मध्ये डिड येतं. ओके, इज इट क्लिअर टू यू नाव. सगळ्यांना कळलं ज्यांनी लिव्ड लिहिलं होतं त्यांना. येस,
म्हणूनच मला बघायचं होतं की तुम्ही का लिहिलं. तुमचा अप्रोच करेक्ट होता. आता इथे आन्सर काढण्याचा अप्रोच तुमचा एकदम राईट होता की डज कुठल्या फॉर्म मध्ये आहे. आता हे कन्फ्युजन इट इज फाईन की प्रेझेंट आहे की पास्ट आहे, डज याच्यातच गडबड झाली. बट त्यामुळे आता एक्सप्लेन तरी झालं तुम्हाला की डज हा प्रेझेंट मधला फॉर्म आहे, डू हे वर्ब आहे, ही शी इटच्या पुढे लागलं तर त्याचं डज होतं. ओके, आणि त्याचा पास्ट फॉर्म आहे डिड, आणि त्यामुळे आता डज प्रेझेंट टेन्स मध्ये आलं. त्यामुळे आयदर लिव्ह ऑर लिव्स ह्या दोन पैकी काहीतरी एक करेक्ट राहील. लिव्ड तर बाद झालं. आता लिव्स का नाही येणार ते मी सांगते. डज हा ऑलरेडी एस किंवा ई एस, ही शी इटच्या पुढे आपण एस किंवा ई एस चा फॉर्म लावतो. सो डू चा एस किंवा ई एस चा फॉर्म होतो डज, तो आपण ऑलरेडी लावला आहे. त्यामुळे आता जे पुढचं वर्ब येईल त्याला तो लावणं गरजेचं नाही. म्हणून हिज अंकल डज नॉट असं आलेलं आहे. सो डज ऑलरेडी आलं म्हणून आपल्याला आता लिव्हच वापरायला लागेल जर ह्या दोन पैकी लिव्ह आणि लिव्स मध्ये कन्फ्युजन असेल तर. ओके, डज नॉट लिव्स किंवा डज लिव्स असं होऊ शकत नाही. डज प्लेज, डज नॉट प्लेज, डज नॉट प्ले, डज नॉट डज प्ले. एकदा डज लागला की पुढे आपल्याला एस चा फॉर्म यूज करायची गरज नसते. सो लिव्ह आणि लिव्स मधलं कन्फ्युजन दूर झालं. आता राहतं प्रश्न फक्त लिव्ह आणि लिव्हिंग मधलं काय चूज करायचं आहे ते. लिव्हिंग कधी आलं असतं? हिज अंकल इज नॉट लिव्हिंग. ओके, वॉज नॉट लिव्हिंग. जर कंटिन्युअसशी काही संबंध राहिला असता तर लिव्हिंग आलं असतं ना. तो सिंपल कंटिन्युअस म्हणजे साधा कंटिन्युअस वालं पण नाहीये आणि परफेक्ट कंटिन्युअस वालं पण नाहीये, कारण बीन हा वर्ड कुठे दिसत नाहीये. त्यामुळे परफेक्ट कंटिन्युअसचा संबंध येत नाही. इज, एम, आर, वॉज, हॅज यांच्यापैकी कुठलंही वर्ब दिसत नाहीये हेल्पिंग वर्ब. त्यामुळे तो साध्यातला कंटिन्युअस पण नाही. त्यामुळे कंटिन्युअसशी संबंध नाही तर वर्बचा आय एन जी फॉर्म पण यूज करायचे संबंध येत नाही. म्हणून आता आन्सर राहिलं फक्त लिव्ह. सो हिज अंकल डज नॉट लिव्ह हिअर विल बी द करेक्ट आन्सर. इज इट क्लिअर? फक्त आत्ता आन्सर कुठलं करेक्ट आहे याच्यापेक्षा फोकस कशावर ठेवा, आपण त्या आन्सर पर्यंत कसे पोहोचतोय. आता तुम्हाला व्यवस्थित कळले की आपल्याला काय अप्रोचनी एखाद्या आन्सर पर्यंत पोहोचायचं आहे. सो हाच अप्रोच एक्झाम मध्ये यूज करायचा. जेव्हा 4 ऑप्शन्स असतील कन्फ्यूज नाही व्हायचं, यातले कुठले येत आहेत आणि काय येत आहेत. तुक्का मारलाय म्हणून आलंय असं नाही करायचं. मला वाटतंय ए ऑप्शन असेल म्हणून मी ए लिहिला, मला वाटतंय सी असेल म्हणून मी सी लिहिला, असं नका करू. खरोखर एकदा तपासून बघा की तेच आन्सर का आपल्याला बरोबर येत आहे. आणि मग एकदा कन्फर्म झालं की तुम्हालाही कळेल की नाही मी जे आन्सर लिहिलंय ते बरोबर आहे. जेव्हा एक्झाम पेपर देऊन बाहेर याल तेव्हा ही ॲश्युरिटी राहू दे, थोडीशी हा कॉन्फिडन्स राहू दे की 80 पैकी मी 50 मार्काचं बरोबर लिहिलंय, पण ते लिहिलेच आहे बरोबर. माहित नाही मी सगळं तर लिहिलंय त्यातले मला 50 मिळतील, 60 मिळतील, 40 मिळतील का 30 मिळतील काहीच माहित नाही, असं नका करू. जेवढे आन्सर्स लिहा राईट देम कॉन्फिडेंटली. आणि कुठे कन्फ्युजन होत असेल असं वाटतं आपल्याला, लकीली एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसतं त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन आहे पण तरी मी आन्सर सोडून दिलंय असं करू नका. काहीतरी लिहा तिथे, जे थोडंसं येतंय ना तो पार्ट तरी लिहून या. ब्लँक सोडू नका शक्यतो. कधी कधी नशीब चांगलं असेल तर तुक्के बसतात, पण थोडासा विचार करून जे आपण तिथे एक गोष्ट लिहितो ती अतिशय उत्तमरित्या बरोबर येऊन जाते आणि तो 1 मार्क आपल्या खात्यात पडतो बरोबर. म्हणून हे सुद्धा करा. ओके, इज व्हॉइस ब्रेकिंग फॉर ऑल? सगळ्यांना होतोय त्रास व्हॉइस ब्रेकिंगचा? दोघांनी मला मेसेज केले आतापर्यंत. नाही ना? ओके, एकदा तुमच्या इथं नेटवर्क चेक करा. आता 5च मिनिट आहेत आपल्याकडे. ठीक आहे. आता हे जे सेंटेन्स आहे ना, हिज अंकल डज नॉट लिव्ह हिअर, ह्या सेंटेन्सचा फ्युचर कंटिन्युअस करून दाखवा मला. चेंज इट टू फ्युचर कंटिन्युअस टेन्स. हिज अंकल डज नॉट लिव्ह हिअर ह्या सेंटेन्सचा
तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस बनवायचं आहे. नाही, पूर्ण सेंटेन्स तयार करा. ओके. His uncle does not live here. ओके, व्हेरी गुड, करेक्ट आलंय. फ्युचर कंटिन्युअस करेक्ट आलंय. हिज अंकल विल नॉट बी लिव्हिंग हिअर. नंदिनी, सेंटेन्स करेक्ट केलंयस, फक्त लिव्हिंगचं स्पेलिंग चेक कर एकदा. ओके. एक्झाम मध्ये घाईघाईमध्ये नक्कीच असं होऊ शकतं. आपली स्पेलिंग वर पण थोडस लक्ष द्यायचं. हा लिव्हिंगचा मिनिंग टू लिव्ह म्हणजे सोडून जाणे, ह्याच्यासाठी लिव्ह असा अर्थ होतो. आणि जो LIVE लिव्ह आहे त्याचा अर्थ राहणे याच्यासाठी होतो. सो सेंटेन्सेस सगळ्यांनी करेक्ट केली आहेत. हिज अंकल विल नॉट बी लिव्हिंग हिअर. फक्त एवढं बघायचं की आपण स्पेलिंग बरोबर लिहितोय की नाही. दॅट्स इट. ओके, परफेक्ट. सो आता टेन्स बद्दल थोडासा तरी कॉन्फिडन्स वाढलाय सगळ्यांचा. करू शकाल, घाबरण्याची काही गरज नाहीये. थोडीशी प्रॅक्टिस करा. वर्कशीट गुगलवरनं डाउनलोड करा, बघा कुठे मिळतायत का, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. नेक्स्ट लेक्चरला पुन्हा जर काही डाऊट्स असतील तर विचारा त्याच्यामध्ये. ओके, बट घाबरून जाऊ नका की टेन्स मला जमणारच नाही, करता येणारच नाही. तो 1 मार्काच्या क्वेश्चन साठी फक्त टेन्स नाहीये. तुम्हाला जेव्हा एसे लिहायचा आहे, कुठलीही गोष्ट करायची आहे, यू विल हॅव टू राईट परफेक्ट टेन्स फॉर दॅट पर्टिक्युलर रायटिंग स्किल. ओके. सो त्याची सुद्धा प्रॅक्टिस करा की आपले टेन्सेस मॅच होत आहेत की नाही. सुरुवात पास्ट टेन्सनी, मध्येच प्रेझेंट, मग अचानक फ्युचर, असं येऊ देऊ नका तुमच्या लेटरमध्ये किंवा कशात. त्यामुळे व्यवस्थित प्रॅक्टिस करा. काही डाऊट्स असतील तर यू कॅन ऑलवेज आस्क. ओके, सो विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर. फॉर नाव, थँक यू अँड बाय.